नमस्कार, मी प्रियंका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मी पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे। इथे वेतन कमीत कमी 18,000 ते 60,000 पर्यंत भेटणार आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। अर्जाची फी किती असणार आहे, नोकरीचे प्रकार काय आहे, त्यानंतर निवड प्रक्रिया काय आहे, ॲप्लिकेशन आजपासून सुरू झालेले आहे। तुम्ही फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे 2 तारखेपासून म्हणजे 2 जानेवारी 2024 पासून सुरू झालेले आहे आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे 18 जानेवारी 2024। नोकरीचे ठिकाण असणार आहे ते पुणे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। 364 जागांसाठी ही अपडेट निघालेली आहेत। आपण बघून घेऊया तिथे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहे। कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती भेटेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स मी इथे देत असते। गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब असू द्या किंवा पुणेचे जॉब्स असू द्या, नॅशनल बँकचे जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स आहेत, त्याच्यानंतर इथे IT रिलेटेड जॉब अपडेट्स आहेत, IDBI बँक रिलेटेड जॉब्स अपडेट्स आहेत। तुम्ही बघू शकता दररोज वेगवेगळे मी इथे व्हिडिओ अपलोड करत असते। त्याच्यानंतर इथे इंडियन पोस्टल डिपार्टमेंट रिलेटेड जॉब्स असतात, मेगा भरतीचे जॉब्स असतात, असे वेगवेगळे जॉब्स असतात। जर कोणाला जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पूर्णपणे पोहोचून जाईल। चला तर आपण सविस्तर माहिती पूर्णपणे बघून घेऊयात। तिथे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेले आहे। इथे वेतन मी सांगितले की 18 ते 60,000 पर्यंत आहे। कंत्राटी बेसिस नोकरी असणार आहे। निवड प्रक्रिया ही पूर्ण मार्कवरती डिपेंड आहे। ॲप्लिकेशन 2 जानेवारी 2024 म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे। इथे जी अर्जाची फी असणार आहे कमीत कमी म्हणजे खुला प्रवर्गासाठी 150 असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये असणार आहे। आणि इथे जे ॲप्लिकेशन असणार आहे तुम्हाला पदाचे नाव दिलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। ॲप्लिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे। इथे जे मेन गोष्ट म्हणजे इथे काय असणार आहे की तुम्हाला जी वेबसाईट दिलेली आहे लिंकमध्ये तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। चला तर आपण इथे ॲडव्हर्टाईज दिलेली आहे ते पूर्णपणे बघून घेऊया माहिती। वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी ही जॉब अपडेट आलेली आहे। अजून स्टाफ नर्स आहे आणि इथे आरोग्य सेवकासाठी सुद्धा इथे जॉब अपडेट आलेली आहे। जे वैद्यकीय अधिकारी आहे त्यांचं शिक्षणार्हता बघून घेऊयात। MBBS झालेलं पाहिजे किंवा MCI MMC पाहिजे आहे। कमाल वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असलं तरी चालणार आहे। त्यानंतर इथे रिक्त पद 120 साठी आहे। स्टाफ नर्स 20,000 प्रतिमाह भेटणार आहे आणि इथे GNM BSc नर्सिंग झालेलं पाहिजे आहे शिक्षण। इथे शासकीय अधिकारी असल्यास 65 वर्षापर्यंत चालणार आहे आणि दुसऱ्या वय वर्ष 60 नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शालेय इथे यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या चांगले आहे का नाही प्रमाणपत्र पाहिजे आहे। त्यानंतर इथे 124 जागांसाठी रिक्त पद आहे आणि इथे आरोग्य सेवकासाठी 18,000 सॅलरी असणार आहे। फक्त तुम्ही 12th पास असाल, सायन्समधून पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग येत असेल तर तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकते। इथे 120 जागा आहेत। तुम्ही इथे संध्याकाळी 16/1/2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज देऊ शकता। अर्जाची फी मी मेन्शन केलेली आहे 150 रुपये खुला प्रवर्गासाठी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये आहे। तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा जाऊन चेक करू शकता किंवा तुम्हाला मी लिंक देणार आहे तिथे सुद्धा तुम्ही ॲडव्हर्टाईज एकदा चेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे। जसं की पदाचे नाव काय आहे, तुम्ही जर इथे ॲप्लिकेशन करायचं असेल तर पूर्ण माहिती करून घ्यायची आहे, माहिती बघून घ्यायची आहे आणि ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवायची आहे। लक्षात घ्या 364 जागांसाठी आहे। मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक यांच्यासाठी ही जागा निघालेली आहे। सॅलरी म्हटलं तरी इथे कमीत कमी 18,000 ते 60,000 पर्यंत भेटणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये विचारा काही जरी क्वेश्चन असतील तर आणि ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा। थँक्यू।